सुंदर वाटतंय आणि आज खऱ्या अर्थाने खुर्चीवर बसल्यानंतर जबाबदारीची जाणीव झालेली आहे आणि अंबरनाथकरांचं सगळ्यांचे मी पहिले आभार व्यक्त करते की इतक्या मोठी जबाबदारी दिली आहे माझ्यावर, जो विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाला आम्ही तडा जाऊन देणार नाही ही मी तुम्हाला आज वचन देते आहे। आणि हे सांगायचं आहे की माझ्या मागे पूर्ण सगळे अंबरनाथकर आहेतच, त्याचबरोबर आमचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, त्याचबरोबर आमचे आमदार किसनजी कथोरे साहेब, चित्राताई वाघ, या त्यांचं सगळ्यांचं पाठबळ, आमचं सहकारी प्रदीप पाटील साहेब तसेच सदामामा, ह्या सगळ्यांचं सहकार्य आहे। त्याच्यामुळे आता विकासाचं काम आणि जो आमचं मिशन आहे भयमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त अंबरनाथ बनवायचं, ह्या वाटचालीला आम्ही सुरुवात केलेली आहे। मी जे झालं तेच मी म्हणेन की झालेल्या गोष्टी तशा परत घडून द्यायच्या नाहीत आम्हाला, आणि जे काम चांगल्या प्रतीचं झालं, दर्जा झालं तर ते टिकून राहील आणि आम्हाला तेच आहे की शाश्वत विकास करायचा आहे, नुसतं विकास नाही तर शाश्वत विकास, जेणेकरून तो दीर्घकाळ टिकेल, म्हणून आम्हाला दर्जेदार काम अपेक्षित आहे। मी नेहमी सांगते तर कुटुंब प्रमुख आपला जर स्ट्रिक्ट असेल आणि न खाणारा असेल तर खालचे जे कुटुंबाचे जे मेंबर्स आहेत त्यांच्यावर थोडा तरी परिणाम होतोच, आणि मग 100% भ्रष्टाचार एका दिवसात शक्य नाही, पण हळूहळू का होईना हा आम्ही संपवण्याचा पूर्ण प्रयत्न करणार। सगळे विकासाच्या मुद्द्यावर एकत्र आलेले आहोत आणि जे आमचं मिशन आहे भ्रष्टाचार मुक्त आणि भयमुक्त अंबरनाथ करण्याचं आणि विकसित अंबरनाथ करण्याचं, त्या मुद्द्यावरच घेऊन आम्ही सगळे एकत्र आले आहोत आणि तशा प्रकारचंच आम्हाला काम करणार आहोत। जे काही असेल ते डिस्कशन केलं जाईल आणि त्यांच्या डिस्कशनमधून नक्की कसं आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये जेव्हा आपण एखादी गोष्ट डिस्कस करतो त्याच्यानंतर सोल्युशन मिळतं, तर तसंच मी सांगेन की ह्या विषयावर मी डिस्कशन करूनच मी बोलते। एक सुशिक्षित अशी आमची सहकारी तेजश्री करंजुले पाटील हिने आज नगराध्यक्ष पदाचा चार्ज या ठिकाणी घेतलाय। तिच्या संपूर्ण झंझावात आम्ही पाहिलाय आणि जी आम्ही घोषणा केली होती की भ्रष्टाचार मुक्त अंबरनाथ, आणि अंबरनाथ हे ज्या पद्धतीने शहर वाढतंय त्याच्या नागरी सुविधांसाठी प्राधान्य देत तेजश्री त्या ठिकाणी काम करेल हा आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे। तिच्या सोबत अतिशय प्रगल्भ असे मला वाटतं शहर आघाडी केलेली आहे, त्याच्यामध्ये सगळे जे आमचे नगरसेवक निवडून आलेले आहेत हे सुद्धा त्या ठिकाणी आहेत, आणि या सगळ्यांच्या योगदानाने अंबरनाथ एक अतिशय सुंदर आणि लोकांना जसं हवंय त्या पद्धतीचं शहर या ठिकाणी उदयाला